टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भाजपच्या विधान परिषदेमधले गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आपल्याबरोबर आहेत। प्रवीण दरेकरजी, खरं तर लाडकी बहीण योजना गेल्या सरकारपासून सक्षमतेपणे सुरू आहे सध्या, परंतु त्याच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता मुंबई बँकेने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे की बिनव्याजी कर्ज जे आहे ते महिलांना देण्याच्या संदर्भातलं काय सगळ्या संदर्भातली या संदर्भातली माहिती। लाडक्या बहिणींच्या योजनेवर अनेक टीका झाल्या, परंतु खऱ्या अर्थानं जो आधार देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा या लाडक्या बहिणींना आहे, त्याचा महत्त्वाचा भाग या कर्ज योजनेच्या अनुषंगाने आता सुरू झाला आहे। खरं म्हणजे 9% व्याजदरानं मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं मुंबईतल्या लाखो महिलांना, लाडक्या बहिणींना ज्यांना शासनाचा लाभ मिळतो, त्यांना पैसे देण्याचं धोरण त्या ठिकाणी केलं आणि नंतर लक्षात आलं की या महिलांना जर राज्य सरकारच्या इंटरेस्ट सबव्हेन्शन म्हणजे व्याजाच्या परतावा योजनेशी जर संलग्न केलं तर त्या ठिकाणी 0% व्याजदरात कर्ज देता येतं। उदाहरणार्थ अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, 15 लाखापर्यंत व्याजाचा परतावा देतं। ओबीसी महामंडळ आहे, भटक्या विमुक्तांचं महामंडळ आहे आणि पर्यटन विभागाची आई नावाची जी योजना आहे, हे 12% व्याजदरापर्यंत व्याजाचा परतावा देतात। आणि मग जर या 4 महामंडळांचं मुंबई जिल्हा बँकेच्या योजनेशी सांगड घातली तर मुंबईतल्या लाडक्या बहिणींना 0% म्हणजे बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी जाऊ शकतं। म्हणजे त्यांनी कर्जाचा हप्ता फेडला की दुसऱ्या दिवशी शासनाकडून आलेल्या पैशातून त्यांचं ते व्याज परत दिलं जाईल। आणि मला वाटतं त्यामुळे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मनामध्ये आहे की हा 1,500 या कोट्यावधी महिलांचे अर्थव्यवस्थेत आले पाहिजे, त्याच्यामुळे छोटे मोठे व्यवसाय करून हे पैसे अर्थव्यवस्थेत येऊन एक मोठी क्रांती होणार आहे। आणि आपण बघाल की एका महिलेला 1 लाख आणि अशा 5 महिला एकत्रित आल्यात तर 5 महिलांना 5 लाख, 10 महिलांनी क्लस्टर केलं तर 10 लाख, अशा प्रकारचं उद्योग व्यवसायाला उद्युक्त करणारी एक महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेनं सरकारच्या सहकार्यानं आणले। भाऊ, एक महत्त्वाचा निर्णय आता निवडणूक आयोगानं घेतला आहे। निवडणूक झाल्यानंतर 45 दिवसाच्या आतमध्येच जे निवडणुकीचे जे CCTV फुटेज आणि पुरावे आहेत ते नष्ट करण्यात येणार असा नियम निवडणूक आयोगानं घेतला आहे। परंतु त्या सगळ्या निर्णयावरती जे विरोधी पक्ष आहेत ते कुठेतरी आक्षेप घेताना पाहायला मिळतात। ते म्हणतात की भाजपच्या बगलबच्चांना वाचवण्याकरताच खरं तर हा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाकडनं घेण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस निवडणूक झाल्यानंतर 45 दिवसाच्या आतच आता आव्हान देणारी याचिका जी आहे ती करावी लागणार आहे। नाही, मला वाटतं शेवटी निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे, काय निर्णय घ्यायचा हा त्या ठिकाणी संविधानाला अनुसरून त्या ठिकाणी ते आयोग घेत असतं। आणि त्याच्यामुळे मला वाटतं काय कुठला राजकीय पक्ष काय आजन्म सत्तेत नसतो, त्या ठिकाणी त्या व्यवस्था ज्या असतात त्या असे निर्णय घेत असतात, धोरण ठरवत असतात। त्याच्यामुळे त्याला राजकीय कलर देणं आणि भारतीय जनता पक्षाशी जोडणं उचित नाही। आता याचिका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। खरं तर आषाढी एकादशीनिमित्त अजित पवारांनी पुढच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून पूजा करावी असं मत जे आहे ते अमोल मिटकरी करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे शहाजीबापू पाटील जे माजी आमदार आहेत ते देखील पांडुरंगाला साकडं घालतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे। खरं तर आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, परंतु महायुतीच्याच आमदारांकडनं, माजी आमदारांकडनं अशा पद्धतीची वक्तव्य सामोरं येताना पाहायला मिळतात। मला वाटतं प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे। त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी साकडं घालणं पण त्या ठिकाणी काही गैर आहे असं मानायचं कारण नाही। परंतु एक वस्तुस्थिती आज तरी आपल्याला कबूल करावी लागेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ज्यांना 137 आमदारांचा प्रचंड मॅन्डेट आहे आणि ज्याच्यासोबत शिंदेसाहेब अजितदादांचे पक्ष आहेत। त्याच्यामुळे भविष्यात काय व्हावं
किंवा काय अपेक्षा व्यक्त कराव्या ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक आपल्या नेत्याप्रती अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणं त्या ठिकाणी काही गैर आहे असं मला वाटत नाही. खरं तर तेजस्वी घोसाळकर या आता मुंबई बँकेच्या संचालक झालेल्या आहेत. तुम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतला अध्यक्ष म्हणून. त्यांच्यावरती पक्ष बदलण्याकरता दबाव आहे सातत्यानं असं ठाकरे गटाकडनं सांगण्यात येतं. संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, त्या सगळ्या संदर्भात आरोप करताना पाहायला मिळतं. नाही, अशा प्रकारचा कुठलाही दबाव आणण्याचं काही कारण नाही. राजकारण आणि प्रवेशाचा दुरान्वयी या नियुक्तीशी संबंध नाही. ज्या वेळेला अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली त्याच्या काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर मला विनोद घोसाळकरांचा फोन आला होता की अभिषेकच्या जागी तेजस्विनीला घेता येईल का. आणि शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये सद्भावना संवेदनशील असणारी सारी मंडळी आहोत. ज्या वेळेला अशा प्रकारची दुर्दैवी हत्या होते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या पत्नीप्रती एक सहानुभूती आपल्याला असते. आणि मला वाटतं केवळ सद्भावना आणि सहानुभूतीतनं या ठिकाणी हा घेतलेला निर्णय आहे. कुठलाही प्रवेशाचा राजकारणाशी अर्थार्थी संबंध नाही. हो, एक शेवटचा प्रश्न. नाना पटोले जे काँग्रेसचे नेते आहेत ते मात्र तुमच्या मुख्यमंत्र्यांवरती प्रहार करताना पाहायला मिळतात. नटसम्राटांची भाषा बंद करा असं थेट फडणवीसांना म्हणतात आहेत. आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफी करा. आम्ही महाविकास आघाडी म्हणून होतो त्यावेळेस कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा, परंतु आश्वासन देऊन सत्तेत आलात तरी ती आश्वासनं पाळत नाही असं थेट प्रहार करतात आहेत. सर्व दिलेली आश्वासनं कसोशीनं पाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार करतंय. आता नाना पटोळे यांच्या नाना तरा आपण बघतोय. मला वाटतं त्यांचं अस्तित्वच आज राजकीय महाराष्ट्रात त्या ठिकाणी चष्म्यातनं शोधण्याची आवश्यकता आहे, भिंगातनं शोधण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे नाना पटोले सध्या तरी त्या ठिकाणी अस्तित्वहीन असल्याचं दिसतं. आणि त्यातनंच मुख्यमंत्र्यांवर अशा काही टीका केल्या की पुन्हा आपण आहोत, मी आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील म्हणजे करतील हा विश्वास संपूर्ण महाराष्ट्राला आणि शेतकऱ्यांना आहे. धन्यवाद प्रवीण भाऊ, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.